ते वंजारी समाजाच्या घरावरती तुम्ही जे दगडफेक केली त्याचे पण व्हिडिओ आहेत ना, तुम्ही दाखवा ना, ते महाराष्ट्राला कळू द्या ना की त्या गावात झालंय काय. त्या गावात पाण्याच्या बॉटली फेकल्या, अश्लील भाषेत महिलांना बोलले गेलं, हे पण दाखवा ना. दगडफेक केली हो वंजारी समाजांच्या हॉटेलवरती, ते नाव दिसल्यावर दगडफेक केली का? तिरस्कार का? काय केलं? तुम्ही बाहेरून येऊन त्या ठिकाणी जर नंगानाच करताल तर त्याला जशाच तसं उत्तर दिलं. मंडळी नमस्कार, कवरेज.com या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील काकडचिखला या गावामध्ये जो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून जो वाद निर्माण झाला होता, त्या वादाची चर्चा महाराष्ट्रात मागील 2 दिवसांपासून आहे. एकीकडे या वादाला वाद निर्माण झाल्यापासून एक जातीच्या वादातून पाहायला गेलं, एकीकडे वंजारी समाज तर दुसरीकडे त्या गावामध्ये मराठा समाज होता. आणि या प्रकरणानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील त्या ठिकाणी गेले होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर वंजारी समाजाकडून एक बोललं जात आहे की मनोज जरांगे पाटलांनी इथे येऊन आमच्या गावामध्ये कुठेतरी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि यानंतर आता वंजारी समाजानं देखील काकडचिखलापासूनच बीबी हे गाव काय अंतरावर आहे, त्या ठिकाणी काल त्यांचा एक मोर्चा झालेला आहे, सभा देखील झालेली आहे. परंतु या सर्वांवर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची कुठेही आतापर्यंत प्रतिक्रिया नव्हती. परंतु आता लक्ष्मण हाके देखील या प्रकरणामध्ये उतरल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. बीडमधून लक्ष्मण हाके मोर्चा घेऊन काकडचिखला गावामध्ये जाणार आहेत. याच प्रकरणावर सविस्तर बोलण्यासाठी लक्ष्मण हाके यांचे समर्थक, त्याचबरोबर या सर्वाचे आयोजक बलभीम बारगजे आहेत. बारगज साहेब, मला हे जाणून घ्यायचंय नेमकं लक्ष्मण हाकेंची या बाबतीत प्रतिक्रिया काय आणि हा मोर्चा कसा असणार आहे? नाही, हाके सरांची प्रतिक्रिया देण्या पहिलं मी आपणास सांगू इच्छितो की जे काय प्रकरण ते घडलं बुलढाणा लोणारमधलं, तर ते खरंच दुर्दैवी आहे महाराष्ट्राचं. आपण फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्रामध्ये राहतो. छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड समाजाचे दैवत आहेत. आज जी माझ्या कपाळाला जो गंध आहे हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. आणि त्या ठिकाणी तो काय विषय असेल त्या गाव लेवलला त्या ठिकाणी तो विषय झाला होता. त्या ठिकाणी आपली इकडची मंडळी जाऊन त्या ठिकाणी एक त्याला वेगळं स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला आणि दाखवायचा प्रयत्न काय केला की वंजारी समाजाचा छत्रपतीच्या स्मारकाला विरोध आहे. हे फार दुर्दैव महाराष्ट्राचं, फार चुकीची गोष्ट आहे. असं प्रकार नाही. आम्ही स्वतः जाऊन तिथं काल आम्ही त्या ठिकाणी गेलो, भेटलो, वस्तुस्थिती बघितली. पण त्या ठिकाणी जाऊन काय घडलं याचं कोणी सत्य कोणी मांडणार आहे का नाही? की सत्य लोकांसमोर आलं पाहिजे ना. काय सत्य लोकांसमोर आलं पाहिजे. याच्यामध्ये विषय असा आहे की त्या ठिकाणी झालेला संबंधित प्रकार, संबंधित महिलेचे, आपल्या घरात पण महिला आहेत. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असा कोणालाच अधिकार नाही की कोणी कोणाच्या महिलेवरती हात टाकणं, कोणाचे कपडे फाडणं. आणि हा कुठला समाज करू शकत नाही. हे जे दाखवलं गेलं, जो प्रकार दाखवला गेला, जो व्हिडिओ समोर आलाय, आता व्हिडिओ आपण सोशल मीडियावर सर्वजण बघताय, त्यातून ते दिसते साऱ्या गोष्टी काय आहेत. पण कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांना पुढं करून त्याच्या पाठीमागे काहीतरी राजकारण करायचंय का, तर एक वास येतो राजकारणाचा. कारण की त्या ठिकाणी आपलं दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागून काही लोक त्या ठिकाणी राजकारण करायचा प्रयत्न करतात. तर माझी त्यांना एक हात जोडून विनंती आहे की बाबांनो, आपल्याला राजकीय व्यासपीठ भरपूर आहेत. जे महापुरुष आहेत, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, किंवा असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करणारे लोक असतील. दैवत जे असतात ते दैवत आपल्या हृदयामध्ये असतात. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयामध्ये, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब डोक्यामध्ये येतं. त्याच्यामुळं जातीवाराचा विषय येतच नाही. मी स्वतः बलभीम बारगजे, आता काही लोकांना माहिती आहे का माहीत नाही, पण मी माणुसकी सामाजिक प्रश्नांचं काम करणारे कार्यकर्ता आहे. जातीभेद करणं माझ्या रक्तात नाही. ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील पायी मुंबईला गेलते, त्यावेळेस शिरूड घोड नदीमध्ये मराठा बांधवांना झोपाची व्यवस्था करणारा बलभीम बारगजे. बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. झोपायची, जेवणाची व्यवस्था करणारा मी. मग त्यावेळेस मी वंजारी नव्हतो का? नाही. जातीभेद आपल्याला करायचा नाही. जातीभेद कुठेतरी मिटला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी काम करतो. पण नाईलाजास्तव सोशल मीडियावरती वेगवेगळे अकाउंटहून, वेगवेगळ्या याच्यावरून याचा भडका कसा होईल यासाठी त्या ठिकाणी काही लोक काम करतात. आणि खूपच दुर्दैव आहे. म्हणजे आज महाराष्ट्र बघतोय सगळा काय चाललं. आज बीड जिल्ह्यामधली काय परिस्थिती. आज त्या लोणार त्या बीबी गावामध्ये आम्ही गेलो, दगडफेक केली हो वंजारी समाजांच्या हॉटेलवरती, ते नाव दिसल्यावर दगडफेक केली का? तिरस्कार का? काय केलं त्या समाजाने? म्हणजे एक माणुसकी म्हणून काम करणारे, आपण गुन्ह्या गोविंदाने प्रत्येक गावात नांदणारे लोक, आणि असं कुणी जाऊन त्या ठिकाणी. अजून तुम्हाला एक विषय त्यातली माहिती सांगतो, आम्ही डोळ्यांनी पाहिलेली, की त्या सरपंचाच्या घरामध्ये जाऊन त्यांचे सगळे कपडे फेकून उधोस म्हणजे नंगा नाच केला. ही शिकवण शिवाजी महाराजांची.
ते जे गुंड केलं ते तिथल्या गावातल्यांनी केलं का बाहेर नाही, बाहेरच्या लोकांनी केलं. त्या गावात आम्ही चौकशी केली, त्या गावातले नाही, त्या परिसरातले कोणी लोक नाही, बाहेरून लोक गेली, रात्रभर तिथं धुडगूस घातला, हम्म. वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा केल्या, हम्म. महिलेला अपशब्द बोलले. महिला कोणती असो, मी परत परत रिपीट करतो, महिलेबद्दल आदर करणं ही संस्कृती आपली आहे. महिलेबद्दल हे करणं ही संस्कृती आपली आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला त्याचा आदर असलाच पाहिजे. आणि राहिला विषय त्या ठिकाणी धुडगूस घालणारे, तर मला एक सांगायचं होतं, त्या गावात तो विषय मिटत होता. त्या गावातली लोक, त्या गावातली सगळे आजी माजी सरपंच असतील, स्थानिक प्रतिनिधी असतील, तो ठिकाणी तो विषय मिटत होता. त्या ठिकाणी बाहेरचे लोक जाऊन त्या गावात धुडगूस घालायचा, हे खूप म्हणजे चुकीचं आहे, असं मला एक वैयक्तिक त्या ठिकाणी वाटतं. बरं, जो हाके सरांचा मोर्चा जाणार आहे नेमकं तो मार्ग कसा असणार आहे आणि पायी चालत जाणार आहेत की गाड्यांनी? आता सन्माननीय ओबीसीचे नेते हाके सर यांचा जो मोर्चा जाणार आहे, पायी रॅली जाणार आहे, त्याचं कारण का जाणार आहे आणि कशामुळे जाणार आहे तुम्हाला एक सांगतो मी. कारण की त्या ठिकाणी जाऊन आम्हाला काय कोणाची माथी भडकायची नाही, समाजामध्ये तेढ निर्माण करायचं नाही, फक्त एक समाजामध्ये एकोपी राहावं, समाजा जसा पहिला गुण्यागोविंद आणतो त्याचप्रमाणे राहावं, त्यासाठी हा मोर्चा आहे. आणि या मोर्चामध्ये याचे सन्माननीय आमचे सुमन भाई धस असतील, सन्माननीय बलराम तात्या खटके असतील, आमचे बजरंग भाऊ सानप असतील, सुनीलराव ढाकणे असतील, किशोरराव चौधरी असतील, नंदकुमार उगडे असतील, आमचे असंख्य माऊली शिरसाट असतील, केशवराव तांदळे असतील, आमचे असंख्य जे सामाजिक एकोपा टिकाव म्हणून काम करणारे आम्ही काम करतो, की सामाजिक एकोपा टिकला पाहिजे. आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाची भेट घेणार आहोत. आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही बाहेरून येऊन त्या ठिकाणी जर नंगा नाच करताल तर त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. आणि माझी परत परत कळकळीची विनंती आहे की प्लीज करून महापुरुषांना याच्यामध्ये आणू नका. तुम्हाला तुमचं राजकारण करायचं ते अनेक ठिकाणी करा. छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड समाजाचे दैवत आहेत, हे आम्ही त्याचे ठोकपणे सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली काही लोक त्या ठिकाणी विनाकारण समाजामध्ये विष कसं कालन, समाजामध्ये भडका कसा होईल, आपल्याला TRP कशी मिळेल त्यासाठी काम करतात. पण त्यांना मी एक सांगतो की आपल्या ह्या काम करण्यामुळं गोर गरीब जो मराठा समाज आहे, जो वंजारी समाज आहे, जो माळी समाज आहे, जो ज्या गावात गुन्हा आणतो, अहो त्यांच्यामध्ये आज विकोपा व्हायला लागला. आज जे आपले बांधाला बांध जे संबंध असतात, आपण शेतकऱ्याचे पोरं येतं, आपण आज गावगाड्यामध्ये जे राहतो, आपल्या एकामेकाची रोजचे संबंध असतात एकामेकाला, तर त्याच्यामध्ये विकोपा यायला लागला. आणि सोशल मीडियावरती तर लिखाण करणारा मला एक त्यांना सांगायचं आहे की बाबांनो, तुम्ही 100% बोला, लोकशाहीत बोलण्याचा अधिकार आहे, पण बोलताना कुठंतरी आपण कुठं काय काय बोललं पाहिजे काय नाही. अरे आपण छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रामधले माणसं आहे, काय बोललं पाहिजे आपण. महिलेचा आदर करणं, मी पहिल्यापासून माझं तुम्हाला सांगतो की महिलेबद्दल, मग महिला ती कोणत्या समाजाची असो, महिलेचा आदर त्या ठिकाणी केलाच पाहिजे. आणि बाहेरच्या लोकांनी जाऊन दुडगूस घातली म्हणून परत आज काय काय ते व्हिडिओ काय काय ते तुम्ही सगळं बघताय सोशल मीडियावरती, सगळं ते चालू आहे. पण त्याच्यामुळं हाके सर या ठिकाणी छत्रपती आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून त्या ठिकाणून आम्ही निघणार आहोत. 26 सकाळी 10 वाजता आम्ही बीडहून निघणार आहोत. जाताना पारळसिंग या ठिकाणी, पारळसिंगवरून आमचा वडगाव फाटा, गेवराई, शहागड, वडीगोद्री अशा मार्गे आम्ही त्या गावाला पोहोचणार आहोत. माझा दुसरा एक प्रश्न आहे, लक्ष्मण हाकेंनी बीड 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 मधूनच का जायचं निवडलं? नाही, बीडमधून निवडायचं कारण असं काही नाही, कारण की आम्हीच त्यांना सांगितलं की आपण निघताना बीडमधून निघूया, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन निघूया. हाके सरांचा बीडचा विषय नव्हता, तो आम्ही त्यांना सांगितला की सर आपण बीडमधून निघूया आणि निघताना एकोपा आमच्यासोबत 18 पगड समाजाचे लोक घेऊन जाऊया आणि त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी शांतता कशी राहता येईल, गुण्यागोविंदाने समाज कसा नांदेल त्यासाठी आम्ही जाणार आहोत. आणि याच्या पुढं जर अजून त्याला जर कोणी चॅलेंज करायचा प्रयत्न करत असेल की आम्ही ह्याव करा, आता मला तुम्हाला अजून त्यातलं एक सांगायचं आहे की शेवटी हा भारत देश कशावर चालतो, संविधानावर चालतो. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानात तो अधिकार दिलाय. आता त्या ठिकाणी जे गुन्हे दाखल झालेत, मी त्या गोष्टीचं समर्थन करतो असलेला भाग नाही, पण ज्या ठिकाणी ते गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे म्हणजे तुम्ही सांगाल तेच गुन्हे दाखल करायचे का? नाही होणार ना असं. शेवटी कायदा आहे ना. आणि त्या ठिकाणी संबंधित पोलीस डिपार्टमेंटची लोक होती, सगळे व्हिडिओ होते, त्या ठिकाणी सगळं आलंय. जो गुन्हेगार आहे त्याला भर चौकात फाशी द्या, ही मी आमच्या बीड जिल्ह्यातील ओबी संघर्ष समितीच्या वतीनं, आमच्या माळी समाजाच्या वतीनं, आमच्या वंजारा समाजाची मागणी करतो की जो त्यात दोषी आहे त्याला तुम्ही भर चौकात फाशी द्या, पण तुम्ही त्याच्या आडून एका समाजाला टार्गेट करू नका. आणि तुम्ही अजून त्या ठिकाणी एक वाक्य बोलले की वंजाऱ्याच्या महिलांना कुकू बसवायला तयार राहा, ही कुठली भाषा आहे?
ही कोणत्या संविधानात भाषा बसती? आपल्याला समाज जोडायचा आहे का समाज तोडायचा आहे? समाज तोडून ज्याला राजकारण करायचंय आणि ज्याला त्याचे जे घर भरायचे त्यांना आमचा लक लाभ आहे. काय? कारण की या गोष्टी खूप विकोपाला गेलो. आज 3 वर्षापासून हे चालू आहे. का बोलत नाही कोणी याच्यावरती? का समोर येत नाही कोणी? लाभार्थी टोळी, कोण टोळी लाभार्थी आहे, कोण लाभार्थी, याचा बी विचार झाला पाहिजे ना. काहीतरी बोलायचं. तरुण वर्गाची माती भडकायची. माझी तरुण बांधवांना विनंती आहे की सत्यता पाहणी एखाद्या व्हिडिओची केली पाहिजे, शहनिशा केली पाहिजे आणि त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे. कारण की आपण त्या ठिकाणी बोलताना विचार केला पाहिजे की आपल्या तोंडातून गेलेला शब्द हा उद्या याच्यावर काय होऊ शकतं, असा विचारपूर्वक त्या ठिकाणी बोललं पाहिजे, असं आमचं त्या ठिकाणी प्रामाणिक मत आहे. या प्रकरणामध्ये जर बघायला गेलं तर प्रामुख्याने 2 जाती आहेत, एक मराठा आणि वंजारी. त्यामधील वंजारी समाजामध्ये तुम्ही होतात. तुमच्याच जातीतील व्यक्तींनी त्या संजीवनी वाघ यांचे कपडे फाडल्याचा देखील आरोप केला जातोय. हा, त्याच्या म्हणजे तो आता जो व्हिडिओ आलाय, आता तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल किंवा तुमच्या चॅनलने तो दाखवलाय का नाही मला माहित नाही. पण मला जी माहिती भेटली, आता आपण काय त्यांच्या इथले नाही, तर पण मला जी माहिती भेटली त्यानुसार तो जी विषय आहे, तो जी म्हणजे व्हिडिओ मधून जे दिसतंय, तर त्याच्यामध्ये आता तो विषय पोलीस डिपार्टमेंटचा आहे, तो तपासाचा भाग आहे. तपासाच्या भागाबद्दल आपण त्या ठिकाणी काही बोलू शकत नाही. तो व्हिडिओ खरा आहे खोटा आहे, त्या ठिकाणी काय घडलं काय नाही, हा सगळा तपासाचा भाग आहे. तपासाच्या भागामध्ये सगळं तपासाचं अंतिम सत्य बाहेर येईल आणि जो गुन्हेगार त्याच्यावर कठोर कठोर शासन करा, ही आमची मागणी आहे ना. पण हे करत असताना तुम्ही त्या गावात जाऊन जे धुडगूस घातला, त्या गावात जाऊन ती तुम्ही जो त्रास द्यायचा प्रयत्न केला, जे वंजारी समाजाच्या घरावरती तुम्ही जे दगडफेक केली, त्याचे पण व्हिडिओ आहेत ना. तुम्ही दाखवा ना, ते महाराष्ट्राला कळू द्या ना की त्या गावात झालंय काय. त्या गावात पाण्याच्या बाटली फेकल्या, अश्लील भाषेत महिलांना बोलले गेलं, हे पण दाखवा ना. हे पण तुम्ही एक बाजू सांगताय, तर दुसरी बाजू पण बघा ना. माझी हीच विनंती असेल पोलीस प्रशासनाला की संबंधित घटना दोन्ही पण अँगलने विचार करून केली, म्हणजे गुन्हे दाखल करा. सांगितलं हे कायदा लावा, तो कायदा लावा, तो नाही चालणार. कारण की जे त्या ठिकाणी जे सत्य घडलंय, आणि हे बघा, कुणी काही करायचा प्रयत्न केला, कुणी किती आव्हानाचा प्रयत्न केला आणि कुणी काही केलं, तर सत्य सत्य असतं. सत्य कधीच झाकत नाही. कुणी किती झाकायचा प्रयत्न करू द्या, आज एखाद्या गोष्टीचा आनंद आपल्याला आज मिळेल, पण त्याचे वाईट परिणाम इतके भोगावे लागतात ना. कारण की आपण एखाद्या व्यक्तीला काहीतरी करून काहीतरी होऊन आपण कुठेतरी फोकस लिहायचा प्रयत्न करतो, पण याचे परिणाम खूप वाईट भोगावे लागतात. अहो, आज हे लहान लहान मुलं आहेत शाळेतले, यांच्या डोक्यात जातीवाद आला, म्हणजे अवघड विषय ना हो. ज्या मुलांना शिक्षणाचे धडे घ्यायचे, त्या मुलांच्या डोक्यात जातीवाद नावाचं विष पेरलं जातंय, म्हणजे किती दुर्भाग्य आहे. याच्यावर कोणी बोलणार आहे का नाही? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या मताचा मी एक माणुसकी म्हणून बोलणारा कार्यकर्ता आहे. आणि आता हे जे प्रकरण होतात, हे जे घडतात, याला कोण खतपान देतं, याची स्क्रिप्ट कुठून येते, हे 1-2 महिने स्टॉप झालं की परत भडका का होतो, आणि वंजारी मराठाच का होतो, हा एक मला मोठा प्रश्न पडलेला आहे. मध्ये मध्ये माळी समाजाला टार्गेट केलं, त्याच्यानंतर धनगर बांधवांना टार्गेट केलं, त्याच्यानंतर आता वंजारी समाजाला टार्गेट केलं. आदरणीय धनंजय मुंडे साहेबाबद्दल बी काय वक्तव्य करतात हो. ठीक आहे, आपले वैचारिक मतभेद असतील, पण एखादी संविधानिक पदावर व्यक्ती आहे, त्या व्यक्तीवरती कसल्या भाषेत बोलतात? काय दुर्भाग्य. मला तर कीव येते या लोकांच्या बुद्धीची. म्हणजे काय एखाद्या व्यक्तीवर किती आरोप करावं आणि काय काय करावं, काय कुठून कुणी आलं की लगेच सोडून द्यायचं. अहो, चिसनिशा करा ना. ज्या गोष्टी 5-10 वर्षापूर्वी घडून गेल्या, त्या गोष्टीचं उकरून आज काढायच्या आणि ते सोशल मीडिया समोर आणायच्या आणि ते दाखवायच्या. कुठंतरी धनंजय मुंडे साहेबाचं नाव तिकडे मंत्रिपदावर कुठं यायला लागलं, ते बी त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर, त्यांच्या कार्यामुळे तो त्यांचा पक्ष बघल. मी काय त्यांचा कार्यकर्ता नाहीये, तो त्यांचा पक्ष बघल. पण त्यांना कुठंतरी काय व्हायला लागलं की काहीतरी व्हिडिओ बाहेर काढायचा, काहीतरी कोणाचं काहीतरी करायचं. कुठून तरी आता मधून ते नागपूरची एक महिला आली, तो विषय कधीचा, तो विषय कोणत्या काळामधला, तो विषय तुम्ही कधी काढता. पण एक सत्य गोष्ट आहे की जनता आता हुशार व्हायला लागली, लोकांना सगळं कळतंय, फक्त लोक पुढे येऊन बोलत नाहीत. पण माझी विनंती आहे की बाबांनो, सत्य बोललं पाहिजे. सत्य बोलताना थोडासा त्रास होतो, हे पण माहिती आहे, पण माणसाने सत्य बोललं पाहिजे आणि शेवटी विजय हा सत्याचाच होतो. त्याचप्रमाणे हाके सरांचं जे काम आहे, हाके सरांवर फुल त्यांना ट्रोल करतात. का ट्रोल करतात ते? की हाके सर वंजाऱ्याची बाजू घेतात, हाके सर माळ्याची बाजू घेतात. हाके सर कोण्या एका समाजाची बाजू घेत नाहीत, हाके सर सत्याची बाजू घेतात. अजून तुम्ही हाके सरांचे सगळे विषय बघा, सत्याची बाजू घ्या. सत्याची बाजू म्हणजे कोणती घ्यायची? आज एका ठिकाणी अन्याय व्हायला लागला, मग त्याला जात बघून तुम्ही त्याला विचारणार का? आज रोडला ह्या रस्त्याने वाहन चाललं, एखाद्या गाडीचा अपघात घडला आणि त्यातून त्या व्यक्तीला जखम झाली, तर आपण त्याला जात विचारणार का? नाही रे बाबा, तू कोण्या समाजाचा, मग याला दवाखान्यात न्यायचं का? नाही, हे फार चुकीचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी एक माणुसकी म्हणून बघून, माणुसकी म्हणून काम करायला लागेल. आणि ही काय जी पिलावळ सुटली ना सध्या, आता हे वारं जे सुटलंय ना, जातीमध्ये जे किडा घुसलाय बघा डोक्यामध्ये, ती बुंग 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 करते, वर डोक काढते कधी कधी. काय
10-12 दिवस गेले की वर डोक काढतंय. असे किरे ठोकून काढला पाहिजे, ह्या मताचं मी आहे. कारण की हे खूप दुर्दैव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर तुम्ही अशा गोष्टी करत असाल ना, तर ते खूप दुर्दैव. आज जर महाराज असते ना, एक मनाची गोष्ट सांगू ना, आज जर महाराज असते ना, तर महाराजांनी तलवारीने डोके उडले असते या लोकांची, समाजामध्ये वीस घालणाऱ्या लोकांची. मग ते कोणत्या समाज असो, मी म्हणत नाही मराठा असो, वंजारी असो, धनगर असो, कोणी असो, कोणत्या समाजात असो. अरे काय चाललंय त्याच्याविरुद्ध? त्याच्यामुळं हे कुठंतरी झालं पाहिजे. आणि आदरणीय हाके सरांच्या नेतृत्वात आम्ही त्या ठिकाणी आता जाणार आहोत. त्याच्या नेतृत्व करणारे आमचे सन्माननीय सुमन दस साहेब आहेत, सन्माननीय बजरंग भाऊ सानप आहेत, सन्माननीय सुनील भाऊ ढाकणे आहेत, किशोर भाऊ चौधरी आहेत, नंदकुमार उघडे आहेत, बळीराम तात्या खटके आमचे जालना जिल्ह्यात नियोजन करणार आहेत, वाघमारे आबा आहेत आमचे, इथून पुढं सोबत जाणार आहे. सगळं सोबत घेऊन चालत जाऊ आणि सत्याच्या बाजूने करू आणि सत्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. जोपर्यंत सत्यासाठी, मग समाज कोणताही असो, लढाई सत्यासाठी असेल. माझा शेवटचा आणि थोडक्यात उत्तर द्या, या मोर्चासाठी जो येणारा ओबीसी समाज आहे, त्यांना शेवटचं आव्हान काय असेल? नाही, मी त्यांना एकच आवाहन करेल की बाबांनो, ही काय आव्हान करण्याची पण वेळ नाही आहे. कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना कळतंय. तर सर्वांनी आपण आपल्या परीने तिथील जी घटना घडली त्या समाज बांधवांना धीर देण्यासाठी किंवा त्या लोकांना एक पाठबळ देण्यासाठी आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने या. ज्याला शक्य असेल त्याप्रमाणे, ज्याला शक्य आहे ते बीडमध्ये या, ज्याला शक्य आहे ते पारळसिंगमध्ये या, ज्याला शक्य आहे ते गेवराईमध्ये या, वडगाव ढोकमध्ये या, ज्याला शक्य आहे वडीगोद्रीमध्ये या, ज्याला शक्य आहे आंबडमध्ये या, ज्याला शक्य आहे जालन्यामध्ये या, ज्याला शक्य आहे तुम्ही चिखला गावामध्ये या. पण तुम्ही या, आपलं कर्तव्य बनतं. काय आपलं एक कर्तव्य बनतं की सत्याच्या बाजूने उभा राहणं आणि सत्य लोकांसमोर मांडणं. सत्यासाठी घरात बसणारा कार्यकर्ता आपण नाही हो, आपल्याला नाही आवडणार. मग कुठे असू, समाज कोणताही असो, सत्यासाठी बोललं पाहिजे. आणि त्याला परत परत ते सांगतात की वंजारी समाजाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध आहे. काय म्हणजे मला कीव येते त्या लोकांच्या बुद्धींची. त्यांचे मेंदू खरंच सडलेत बरं. त्यांच्या डोक्यात फक्त जातीवाद नावाचा किडा घुसलाय. अरे बाबांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड समाजाचे दैवत आहेत. त्यांना विरोध करण्याचा विषय येतोय कुठं, पण त्याच्या आडून जे राजकारण करतात त्याला मात्र माझा विरोध आहे. काय त्याच्या पाठीमागं राहून जे राजकारण करतात ना, अरे त्या राजांनी अख्खी आपली हयात घालली हो आपल्यासाठी. गोरगरीब 18 पगड समाजासाठी, सर्व 18 पगड समाजाला एकत्र करून त्या महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यांच्या जीवावर आपण आज या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी फिरतो. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल आता तुम्हाला सांगितलंय. कारण की प्लीज, महाराज दैवत होते, महाराज दैवत आहेत आणि महाराजांच्या नावाखाली त्या ठिकाणी कोणी पाठीमागून राजकारण करू नये. छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या काळजाचा विषय आहे. त्याच्यामुळे मी परत परत सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध आहे. चुकीच्या बातम्या जे पेरतात ना सोशल मीडियावरती, यांना सांगतो बाबांनो, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयामध्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आम्ही आज या राहतो, पाऊल टाकू शकतो, फिरू शकतो, कपाळी गंध लावू शकतो, भगवा टिळा भगवा झेंडा घेऊन फिरू शकतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. नक्कीच मंडळी, आता आपण ज्यांचे संवाद साधला ते बलभीम बारगजे होते. माझ्यासोबत ओबीसी चळवळीतील दुसरे देखील व्यक्ती आहेत, किशोर भाऊ. नेमकं आता तुम्ही पारळसिंगचे आहेत, या गावातून तुमच्या किती मोर्चासाठी गाड्या जाणार आहेत? आमच्या इथून 5 गाड्या जाणार आहेत. 50 लोक जाते सगळे सरासरी. कालच आम्ही त्या गावामध्ये जाऊन चौकशी केली असता सत्य परिस्थिती बघितली तिथली. हा जो विषय तुम्हाला पुतळ्याचा दाखवला जातो हे पूर्णपणे चुकीचा विषय आहे. तिथं त्या गावामध्ये आम्ही चौकशी केली असता तिथं शिवजयंती झाली तर 90% वंजारी समाजाच्या लोकांनी रक्तदान केलेले त्या गावामध्ये. आणि तिथं छत्रपतीचं स्मारक व्हावं यासाठी तिथल्या लोकांनी स्वतः गावामध्ये वर्गणी गोळा केली. 7,500 रुपये असत्या सरपंचाकडे. आम्ही तिथल्या माता मावल्या असत्या आणि तिथले गावातले प्रतिष्ठित नागरिक असतील, या सगळ्या लोकांसोबत आम्ही चर्चा केली. तर यांचा छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला विरोध असण्याचं कारणच नाही. हेच लोक खूप स्वतः शिवप्रेमी आहेत. आणि महाराज हे काही एका जातीचे नव्हते, ते पूर्ण समस्त 18 पगड जातीचे आहेत आपल्या. त्याच्यामुळं त्यांचा विषयच नाही. ज्या कोणी नेत्यांनी लोकांचे माते भडकिले त्यांनी कुठलीही शहानिशा केली नाही. फक्त त्यांना जातीवाद करणं हा एकमेव उद्देश आहे त्यांचा. आणि ह्या जातीवाद फक्त पेरासाठी त्यांनी हे केलं. पोलीसवाल्यावर दबाव आणला, लोकांना अटक करायला लावली, काही कारण नसताना काही नाही. आणि तिथलं तुम्ही जे म्हणता हे प्रकार घडला त्या महिलेच्या बाबतीमधला, ती महिला एक पक्षाची पदाधिकारी, तिला जिल्हा परिषद लावायची त्या महिलेला. तिला स्वतःला जिल्हा परिषदला निवडून यासाठी तिला राजकारण करायचंय. आणि ही महिला ह्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी जरांगे पाटलाला भेटून आली. मला तर असं वाटतं की मला शंका येते ह्या गोष्टीची की हा जी खेळ केला तिने हा पूर्ण नियोजित असावा. कारण त्या गावात प्रत्यक्ष अशी घटनाच नाही झालेली काही. आणि ते कपडे फाडले म्हणतात, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर, कोणी फाडले, काय फाडले, त्याच्यामध्ये कुठल्या व्यक्तीचा संबंध नाही किंवा काहीच नाही.
आणि तुम्ही जर म्हणता त्या गावातले सरपंच असतील किंवा इतर प्रतिष्ठित नागरिक असतील तर त्या पुतळा रातोरात जे बसवला त्या लोकांचं म्हणणं होतं की बाबा आपण चांगल्या जागेवर बसू, चांगल्या त्या लोकांनी वर्गणी गोळा केली तिथं. जे लोक रक्तदान करू शकतात, वर्गणी गोळा करू शकतात, ते महाराजाच्या स्मारकाला विरोध करणं शक्यच नाही. नक्कीच मंडळी, मी ज्यांच्याशी संवाद साधला ते बलबीन बारगरे, त्याचबरोबर जे किशोर चौधरी होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मण हाके सुद्धा या प्रकरणामध्ये आता सहभागी झाले आहेत आणि ते 26 तारखेला सकाळी 10 वाजता चिखला गावासाठी जाणार आहेत. नक्कीच लक्ष्मण हाके या गावात जाऊन काय ओबीसी समाजाला त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या वंजारी समाजाला संदेश देतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.